पंतप्रधान मोदींच्या हस्ते चित्रपटसृष्टीतल्या 5 महान कलाकारांच्या टपाल तिकिटाचं अनावरण. गुरुदत्त, पी भानुमती, सलील चौधरी, राज खोसला, ऋत्विक घटक यांच्यावर ही तिकीटं काढण्यात आली आहेत. मुंबईत होणारी वेव्स परिषद ऐतिहासिक. शतकभरात भारतीय चित्रपटांनी भारताला जगभरात पोहोचवलं. पंतप्रधान मोदींचं परिषदेत भाष्य. भारतात ऑरेंज इकॉनॉमीची सुरुवात होतीये. भारतीय कॉन्टेंटची जगाला भुरळ. भारतीय संगीतही लवकरच जगाची ओळख बनेल. पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त. वेब शिखर परिषदेत कलाकारांचीही उपस्थिती. शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आमिर खानसह विकी कौशल आदी कलाकार उपस्थित. फिल्म सिटी वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र राज्य वेब परिषदेची मोठी बाजारपेठ. मुख्यमंत्री फडणवीसांचं परिषदेत वक्तव्य. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम. तटकरेंच्या खात्याला 80% गुण. सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह द्वितीय. 100 दिवसांच्या कामात 12 विभागांना 100% गुण. जलसंपदा, ग्रामविकास, पशुसंवर्धन, बंदरे विभागाला 100% गुण. उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग आदी विभागालाही पैकीच्या पैकी मार्क्स. पोलीस आयुक्तांमध्ये MMRDA क्षेत्रातील आयुक्त अव्वल. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त 84.57% गुणांसह सर्वोत्तम. ठाण्याचे पोलीस आयुक्त दुसऱ्या स्थानी तर मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त तिसऱ्या स्थानात. सरकारच्या 100 दिवसांच्या कामात उल्हासनगरचे पालिका आयुक्त राज्यात सर्वोत्तम. 100 पैकी 86.29% गुण. पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त 85.71% गुणांसह द्वितीय. राज्यातील कार्यालयीन मूल्यमापन मोहिमेत ठाणे जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92 गुणांसह पटकावला प्रथम क्रमांक. सरकारच्या 100 दिवसात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29% गुण. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14% गुणांसह द्वितीय. 100 दिवसांचं टार्गेट न देता वर्षभराचं टार्गेट दिलं पाहिजे. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. सगळ्या विभागांनी चांगलं काम केलं, पण हे कायमस्वरूपी व्हायला हवं. वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या 3 खाते नापास. मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाला 35हून कमी गुण. शिंदेंकडील नगरविकास विभाग आणि अजित पवारांकडील नागरी पुरवठा खातं देखील नापास. सुप्रिया सुळेंनी हुतात्मा स्मारक येथे केलं अभिवादन. यावेळी राज ठाकरे, सुळे यांच्यामध्ये झाली भेट. दोघांनीही एकमेकांशी केली चर्चा. सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागामार्फत कुलिंग व्हॅन. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्हॅनचं लोकार्पण. यावेळी सामंत यांनी चालवली कुलिंग व्हॅन. पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण. अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन. विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरपर्यंत 2100 मीटरच्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतनं होणार सुटका. पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. कार्यक्रमाच्या उद्घाटन हे वेळेआधीच झाल्यानं मेधा कुलकर्णींनी अडवला तक्रारीचा सूर. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा केलं उद्घाटन. केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटप करत स्वागत. हा राहुल गांधींच्या मागणीचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडून जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. मुंबईतल्या पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटत आणि फटाके फोडत निर्णयाचं स्वागत. आमदार भास्कर जाधव यांना त्यांच्या घरी काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू. सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नसून माझी मुलगीच, भास्कर जाधव यांनी व्यक्त केली भावना. धुळ्यामध्ये आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन. मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची आंदोलकांची मागणी. शक्तीपीठ महामार्ग बाधित. शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा. यावेळी आंदोलकांना बाजूला करू नका, आपण चर्चा करायला आलोय. चंद्रकांत दादांची पोलिसांना तंबी. एजाज खानचा हाऊस अरेस्ट. हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस. हा शो त्वरित बंद करण्यात यावा. आमदार चित्रा वाघ यांची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी. बदलापूर अत्याचार प्रकरण. अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांना भोवणार. हायकोर्टाच्या दणक्यानंतर अखेर SIT नोंदवणार गुन्हा. कुणाल कामराच्या युट्यूब चॅनलवर बंदी आणण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिका आमदार किरण सामंत यांनी केलेली. अशा मागण्यांसाठी कायद्याने पर्याय दिले. तिथे जाऊन दाद मागावी. न्यायालयाचे खडे बोल. अहिल्यानगर शहरात कॅफेमध्ये तरुण तरुणींचे खुलेआम अश्लील चाळे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरातील 5 कॅफेंची तपासणी. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. 7 जणांना अटक.
रस्ते काँक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा, मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित. कंत्राटदाराला 50 लाखांचा तर गुणवत्ता देखरेख करणाऱ्या संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड. कल्याण तळोजा रोडवर रस्त्याच्या बाजूला भरावा नसल्यानं अपघात, 4 चाकीत गाडी थेट नाल्यात कोसळली. 2 जण किरकोळ जखमी. प्रशासनावर नागरिकांकडून संताप. लातूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट. शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत घेतली माहिती. सोलापुरात तापमानाने गाठला उच्चांक. आज दिवसभरात तब्बल 44.1 सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. राज्यामध्ये कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याची शक्यता. अंधेरीतील लोखंडवाला परिसरात जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. मागील 4 दिवसांपासून पाईपलाईन फुटलेली. मनसेकडनं तक्रार. पालिका वॉटर डिपार्टमेंटकडून मात्र दुर्लक्ष. अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी गावात गारपिटीसह अवकाळी पाऊस. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. जलजीवन मिशनचं काम कुचकामी ठरलं. नरहरी झिरवाळांचं वक्तव्य. याबाबत केंद्राला कळवल्याचीही झिरवाळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील पोलीस ठाण्यावर मेंढपाळांचा मोर्चा. गंगापूरच्या रहीमपूर येथील मेंढपाळांच्या वाड्यावर झालेल्या चोरीला 15 दिवस पूर्ण. अद्याप चोरट्यांचा शोध न लागल्यानं मेंढपाळ